अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव मानले जाते. मात्र सध्या या गावात बेकायदेशीर वरली मटक्याचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येवदा गावात तब्बल 10 ठिकाणी मटक्याची दुकाने सुरू आहेत आणि या माध्यमातून गावातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या गावात पोलीस स्टेशन असतानाही हा धंदा सुरू असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार तथाकथित वर्ली किंग दीपक आणि त्यांच्या सख्खा भाऊ रवी यांच्या माध्यमातून हा वर्ली मटक्याचा धंदा केवळ येवद्यातच नव्हे तर परिसरातील अनेक गावांमध्येही चालवला जात असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये वडनेर गंगाई, वरुड, पिंपळोद, अडुळा बाजार, भामोद, मैसपूर, रामतीर्थ, नांदरुण आणि सासन या गावांचा समावेश असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या मटक्याच्या जाळ्यामध्ये अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून काही कुटुंबांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे, तर काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याचेही नागरिक सांगत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर मटक्याच्या धंद्यांवर तात्काळ बंदी घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान पोलीस स्टेशन असलेल्या गावातच वरली मटका परवाना घेतल्यासारखा सुरू आहे का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार या प्रकरणात मटका मालक आणि चालकांवर कारवाई करून हे धंदे बंद करतात का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.